महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही खरं म्हणजे देशातल्या राजकारणापेक्षा वेगळी आहे. म्हणजे वैचारिक मतभेद असतील पण मनभेद नव्हते. मी पण 18 वर्ष विधिमंडळामध्ये होतो. कठोर टीका करायचो आम्ही, परंतु व्यक्तिगत मैत्री होती. थोडंसं आता जरा जास्त झाल्यासारखं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्याचा कंटाळा आला. आणि याला खरं कारण नेत्यांपेक्षा मीडियाच कारणीभूत. मला एकदा एक खूप मोठे सरकारी अधिकारी भेटले. ते म्हणाले, गडकरी तुम्ही ॲक्सिडेंट करता जबाबदार आहात. मी म्हटलं मी कसा जबाबदार आहे? तुम्ही रस्ते चांगले का केले? म्हणलं मी काय करू? तुम्ही रस्ते चांगले केले म्हणून ॲक्सिडेंट होतात, त्यामुळे तुम्ही रस्ते चांगले करण्याच्या भानगडीत पडू नका. मी म्हणलं मग असं करतो, आहे ते रस्ते खोदून काढतो. RTO वाल्यांना पूर्वी खूप काम होतं. ते हाताने पावती फाडायचे, पण दंड कॅशनी वसूल करायचे. आता तुम्ही सगळं ऑनलाईन करून टाकलंय. मग आमचं काम कमी, म्हणजे माझा प्रश्न अगदी प्रांजळ आहे बरं का, की मग आमचं काम कमी केलं म्हणून RTO वाले तुमच्यावर नाराज होत नसतील? काम कमी नाही केलं, त्यांना लक्ष्मी दर्शनाची संधी कमी मिळते अशी. नवीन रस्ता आला की त्याच्यावर टोल आला, आणि टोल आला की तो टोळासारखा म्हणजे चिकटूनच बसला. तो कधी निघालाच नाही. हे टोल कधी संपणार नाही? हे संपणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर निर्विवादपणे तुमचा दावा होता. तुम्ही मुख्यमंत्री होणार असं सगळ्यांना वाटत होतं, पण अचानक तुम्ही माघार घेतली. का असं केलं? मी जेव्हा BJPचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, मला मनात दिल्लीत जाण्याबद्दलची बिलकुल इच्छा नव्हती. पण परिस्थिती अशी झाली की मी BJPचा अध्यक्ष झालो आणि मला दिल्लीत जावं लागलं. आणि मग दिल्लीत गेल्यानंतर मग मी ठरवलं की आता पुन्हा महाराष्ट्रात वापस नाही जायचं. पण याला एक नाराजीची किनार आहे काय? या देशात विचार भिन्नता हा प्रॉब्लेम नाही आहे, विचार शून्यता हा प्रॉब्लेम. तुम्ही कोणाही पक्षाच्या विचाराचे असाल, कम्युनिस्ट असाल, समाजवादी असाल, पण तुमच्या विचारशी तुम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे. आपल्याला मुळात याला जबाबदार तुम्ही आहे, खोपणारे तुम्हीच जबाबदार. तुम्ही मत देताना जसं तुम्ही तुमच्या मुलीकरता नवरा बघता, मुलगा बघता, किती विचार करता? तो कसा असला पाहिजे, त्याची सासू कशी असली पाहिजे, आईवडील कसे असले पाहिजे, घर कसं असलं पाहिजे. मग मत देताना का नाही गंभीरतेने विचार करत? तुम्ही म्हणता माझ्या जातीचा आहे म्हणून याला मत देईन, माझा भाषेचा आहे म्हणून त्याला मत देईन. ज्या दिवशी जनता हे ठरवेल की आम्ही देणारं मत विचारपूर्वक देऊ, आम्ही असं मत बिलकुल चुकीच्या माणसाला देणार नाही, त्या दिवशी राजकारणात आपोआप बदल. वा. आमचं इन्व्हिट मॉडेल मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये मी लॉन्च केलं. 10 दिवसाचा वेळ होता आणि पहिल्याच दिवशी आमचा इन्व्हिटचा इश्यू 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. तो घाबरला मेंबर फायनान्स. तो म्हणाला साहब जल्दी मुंबई आओ. बोले क्यों? बोले बंद करना पडता इसको. मी गोवा सोडून दुसऱ्या सकाळी विमानाने आलो. मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो, बेल वाजवली, इश्यू क्लोज केला. मी 8.05% व्याज इयरली देणार आहे आणि मंथली तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करणार आहे. गॅरंटी आहे तुम्हाला. तुम्ही बँकेत डिपॉझिट ठेवाल 5%, 6% मिळेल. मी छोट्या लोकांना म्हणतो, आता मला मोठ्या लोकांच्या पैशांनी नाही, गरीब माणसाच्या पैशातून नोट बांधायची. ह्या मॅजिक बॉक्समध्ये आज आहेत काही फोटो. तर तुम्ही प्रत्येक फोटोतल्या नेत्याबद्दलची तुम्हाला खुपणारी गोष्ट तुम्ही सांगायची. पुढील नाव महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व अर्थात माननीय श्री शरद पवार साहेब. पवार साहेब स्पष्ट कधीच बोलत नाही.